12वी रसायनशास्त्र पेपरफुटी प्रकरणात तांत्रिक अडथळ्यांमुळे तपासाचं आव्हान वाढलंय। चारही आरोपींनी मोबाईलमधील डेटा डिलीट केलाय आणि त्यामुळे तो रिकव्हरीसाठी पाठवण्यात आलाय। तर दुसरीकडे भंडाऱ्यातून 2 संशयितांना ताब्यात घेतलंय, मात्र चौकशी अभावी काही समोर न आल्यामुळे त्यांनाही सोडण्यात आलंय। या संदर्भात अधिकची माहिती देतात आपले प्रतिनिधी पराग ढोबळे। पराग, नेमकं हे पेपरफुटीचं प्रकरण काय? नक्कीच नागपुरातील एका पेपर सेंटरवर परीक्षा सुरू असताना एक मुलगी जी होती ती वॉशरूमला गेली आणि तिच्याजवळ व्हॉट्सअपवर जो आहे परीक्षा सुरू होण्याच्या वेळेपूर्वी पेपर मिळून आला होता। हा पेपर जो आहे सुरुवातीला कोचिंग क्लासेसच्या एका शिक्षकांनी पाठवला असल्याची माहिती समोर आली। त्यानंतर साम टीव्हीने ही बातमी लावून धरली आणि पोलिसांनी आता चौकशी सुरू केलेली आहे। एक पथकही नेमण्यात आलेला आहे आणि या अनुषंगाने आता वेगवेगळे व्हॉट्सअप जे होते ते तपासणी सुरू आहे। जेव्हा माहिती पडून आले एकाकडून दुसऱ्याकडून तिसऱ्याकडे गेलाय, मात्र आरोपींना ताब्यात घेण्यापूर्वीच त्यांनी आपले मोबाईल जे आहे ते डिलीट केले किंवा फॉर्मॅट केले। त्यामुळे आता याचा सगळा तपास जो आहे तो सायबर विभागाकडून केला जाणार आहे। तो डेटा रिकव्हरी केला जाणार आहे, त्याला विलंब होईल। त्यामुळे पुढची चेन जी आहे त्याची व्हॉट्सअपची चेन शोधावी लागणार आहे, का नेमका पेपर पहिल्यांदा कोणाकडून आला, त्यानंतरच खरा मासा गळाला लागणार आहे की शासकीय कार्यालयातला कोण होता किंवा कोणता शिक्षक होता ज्यांनी हा पेपर फोडला होता। त्यामुळे संशयितांना सुद्धा ताब्यात घेतलं जात आहे। भंडाऱ्यातून सुद्धा संशयितांना ताब्यात घेतलं तर मात्र त्यांचा काही संदर्भ आढळला नसतो, त्यांना सोडून सुद्धा देण्यात आलाय। मात्र साम टीव्हीने बातमी लावून धरल्यानंतर पोलीस पुन्हा ऍक्शन मोडवर आहे आणि वेगवेगळ्या माध्यमातून जो आहे कसून तपास केला जातोय। नक्कीच पराग, त्यामुळे तपासाअंती नेमका पेपर फुटला कुठून ते समोर येईलच। धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर अपडेटसाठी।